नमस्कार मुलांनो, लर्न मराठी अँड मॅथ्स मध्ये तुमचे स्वागत आहे. गेल्या वेळी आपण धडा दुसरा संपवला. आता आपण त्याचे प्रश्नोत्तर बघूया आणि प्रश्नोत्तराला सुरुवात करत आहोत. प्रश्न पहिला, कोण ते लिहा. मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे कोण होते? स्वतः लेखक संदीप खरे. आ, रद्दीतून किलोवर पुस्तके विकत आणून लेखकासमोर ठेवणारी लेखकाची आई. पुस्तकातून लेखकाला भेटणारे गुरु. लेखक रात्री अपरात्री घरी यायचे तेव्हा झोपलेली असणारी त्यांची चिमुरडी, त्यांची मुलगी. पुस्तकातून लेखकाला भेटणारे ह्याच्यामध्ये गुरु तर आहेच, पण अजून काही येणार? वेगवेगळे लेखक आणि कवी, वेगवेगळे साहित्यिक. कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. वाचनामुळे शब्दांशी मैत्री होते. पहिल्याचं उत्तर आहे मैत्री. नंतर लेट मी सिलेक्ट. डॅश आपलं जगणं समृद्ध करतात. अनुभव. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवाचे प्रतिबिंब आहेत. गुरुबद्दल नेहमी कृतज्ञता आणि आदर असावा. कधीही अभ्यास करताना पहिल्यांदा धडा पूर्ण वाचायचा. धडा पूर्ण वाचल्यामुळे अशी ही जी रिकाम्या जागा भरा किंवा ह्याच्या अगोदर जे होतं ते आपल्याला नीट सोडवता येतात. प्रश्न तिसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तकं विकत घेणे लेखकाला का आवडायचे? लेखकाला लहानपणापासून पुस्तकांची खूप आवड होती. पुस्तकांमधून नवीन गोष्टी, ज्ञान आणि कल्पना मिळत असल्यामुळे त्याला खेळण्यापेक्षा पुस्तके विकत घेणे आवडायचे. बरोबर ना? हेच होतं की नाही? कविता लेखनाबद्दलचा लेखकाचा बालपणीचा अनुभव तुमच्या शब्दात विशद करा. विशद करा म्हणजे तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. लेखकाला लहानपणापासूनच पुस्तकांची खूप आवड होती. वाचनामुळे नवीन नवीन शब्दांचा अर्थ समजून येऊ लागला आणि शब्दांची दोस्ती झाली. यामुळे लेखकाला कविता सुचू लागल्या आणि त्याचे मन कवितेत रमू लागले. कविता लेखनाबद्दल ते अचानक कविता नाही सुचली, त्यांनी अगोदर वाचायला सुरुवात केली, नवीन नवीन शब्द समजले आणि मगच त्यांना कविता सुचू लागली. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवाचे प्रतिबिंब आहे असे लेखक का म्हणतात? लेखकाच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटना आणि अनुभवांचा परिणाम त्यांच्या कवितावर झाल्या. त्याने अनुभवलेल्या प्रसंगांना आणि भावनांना त्याने कवितेच्या रूपात व्यक्त केले, म्हणून लेखक असे म्हणतो. आणि ह्याच्यापुढे तुम्ही असंही बोलू शकता, दमलेल्या बाबाची कहाणी कविता ही कशी त्यांना स्फुरली तेही तुम्ही लिहू शकता. लेखकाने पुस्तकांना गुरु का मानले याविषयी विचार स्पष्ट करा. पुस्तकांमधून लेखकाला ज्ञान, विचार, जीवनातील अनेक अनुभव मिळाले. पुस्तकांनी त्याला सतत नवीन गोष्टी शिकवल्या आणि योग्य मार्गदर्शन केले. म्हणून लेखकाने पुस्तकांना आपले गुरु मानले. कारणे लिहा. लेखकाची पुस्तके पटकन वाचून पूर्ण व्हायची कारण लेखकाला पुस्तकांची खूप आवड होती आणि तो वाचनात पूर्णपणे रमून जायचा आणि त्यामुळे त्याचे पुस्तक पटकन वाचून पूर्ण व्हायचे. कवीने सगळ्या प्रकारचे वाचन करावे कारण वेगवेगळ्या प्रकारचे वाचन केल्यामुळे कवीचे ज्ञान आणि विचार वाढतात. त्याला नवीन शब्द, कल्पना आणि अनुभव मिळतात. दमलेल्या बाबाची कहाणी ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावलेले असायचे कारण या कवितेत एका दमलेल्या वडिलांच्या भावना आणि आपल्या मुलांबद्दलचे प्रेम अतिशय भावपूर्णपणे व्यक्त केले आहे. तुम्ही ही कविता ऐकली नसेल ना मुलांनो, नक्की ऐका आणि आपल्या वडिलांबरोबर ऐका. बघा, वडिलांचे डोळेही पाणावतील. त्यामुळे कविता ऐकताना लोकांना असे वाटते की त्यांच्या स्वतःच्याच व्यथा कवीने कवितेत मांडल्या आहेत, म्हणून लोक भावुक होत असत. दिलेल्या अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा. हा आहे वाढदिवस, ग्रंथालय, आत्मचरित्र आणि कविता संग्रह. हे कविता संग्रह जोडवताना माझीही थोडी दमछाक झाली बरं का. मला पटकन आठवेच ना, माझी शब्दांशी एवढी मैत्री दिसत नाहीये तर. चला आता, नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही हे ज्यावरून कळते त्यांना लिंग म्हणतात. मराठीत आपल्याला 3 लिंग आहे, पुल्लिंग, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी. हिंदीमध्ये 2च आहेत, पुल्लिंग स्त्रीलिंगीमध्ये. बंगाली भाषेत मी ऐकलं आहे की फक्त ते पुल्लिंग मध्येच बोलतात. सो किती भारतीय भाषा पण किती विविधता आहे बघा आपण.
तर आता हे कंसामध्ये काही शब्द दिले आहेत, त्याचे मी वर्गीकरण करून इथे लिहिलेलं आहे. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. आता पुल्लिंगला लावताना तो लेखक, तो डोळा, एक डोळे हा हे झालं अनेक वचन झालं, पण एक डोळ्यासाठी आपण तो डोळा बोलतो, तो बाबा, तो वाढदिवस, तो लळा, तो अनुभव, तो कार्यक्रम, तो जन्म. स्त्रीलिंगीमध्ये ते ती होतं, ती कहाणी, ती दिवाळी, ती रद्दी, ती कविता, ती मैत्री, ती भाषा, ती प्रेरणा. नपुसकलिंगीमध्ये ते लागतं, ते पुस्तक, ते वाचनालय, ते लहानपण, ते खेळणी, ते ग्रंथालय, ते बक्षीस, ते मन, ते कौशल्य आणि ते ज्ञान. बरोबर. सो तो, ती, ते. तुम्हाला एखादा शब्द खरोखर कळत नसेल पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग, तर त्याच्या पुढे तो, ती, ते हे लावून बघा आणि ऐकायला किती बरं वाटतं आहे त्याप्रमाणे उत्तर लिहा. तो धडा, ती कविता. मी जेव्हा ती धडा बोलते तेव्हा ऐकायला थोडंसं विचित्र वाटतं की नाही. सो तो धडा, ती कविता. आणि अशा प्रकारे आपण आपला दुसरा धडा पुस्तक माझे गुरु पूर्ण केला आहे. पुढे मी घेऊन येणार आहे आला पाऊस ही कविता. मला आशा आहे तुम्हाला हे दोन्ही व्हिडिओज आवडले असतील. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बोला हर हर महादेव.